धे रे रे ना रे ना आ रे दे ना। वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. अद्भुत, अद्वितीय, अपरिचित रहस्यमयी ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, नाशिक म्हटल्यानंतर आपल्याला स्मरण होते ते प्रभू श्रीरामांचे. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही तपोभूमी. इथे गोदावरी आणि रामकुंडाच्या साक्षीने असंख्य राम मंदिरं उभी राहिली आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे राम मंदिर म्हणजे अहिल्याराम मंदिर. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी स्थापन केलेलं, निर्माण केलेलं हे साधारणतः 200-250 वर्ष जुनं असं हे राम मंदिर आहे आणि अजूनही खूपच सुस्थितीत आहे. तसं अहिल्याबाई होळकरांनी पूर्ण भारतभर बऱ्याच राम मंदिर म्हणजे मंदिरांची निर्मिती केली. त्यापैकी एक महत्त्वाचं मंदिर म्हणजे काशीचं काशी विश्वेश्वर मंदिर. जेव्हा काशी विश्वेश्वर मंदिराचं निर्माण होत होतं त्याच वेळेस नाशिकमध्ये आणखीन एका शंकराच्या महादेवांच्या मंदिराचं निर्माण होत होतं. ह्याच महादेवाच्या मंदिराला इथे नाशिकमध्ये काशी विश्वेश्वरांचंही मंदिर म्हटलं जातं आणि इथे गोरा नंदी आहे. तर या दोन्ही मंदिरांची आपण आज भेट घेणार आहोत, दर्शन घेणार आहोत. त्यापैकी अहिल्याराम मंदिर तुम्ही या भागामध्ये बघाल आणि काशी विश्वेश्वरांचं मंदिर आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. श्रीरामांचं आणि महादेवांचं दर्शन घेऊ. जय श्रीराम. मित्रांनो, आता मी इथे नाशिकच्या सुप्रसिद्ध कपालेश्वर मंदिराच्या समोर उभा आहे. त्या चौकात आहे आणि इथून उजव्या साईडला हा जो रस्ता आपल्याला दिसतो आहे, या रस्त्याने फक्त 50 मीटरवर अहिल्याराम मंदिर आहे. जर तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल तर अहिल्याराम मंदिराचा बोर्डसुद्धा लागलेला आहे. तर चला आपण मंदिराच्या दिशेने जाऊ. समोर जो चौक दिसतो आहे तो कपालेश्वर चौक. या कपालेश्वर चौकापासून बस 50 मीटरवर आपण इथे आलो की आपल्याला इथे नजरेला दिसतंय ते अहिल्याराम मंदिर. खाली वरदविनायकांचं एक छोटंसं मंदिर आहे आणि हे अहिल्याराम मंदिर. तर चला मंदिरामध्ये जाऊ आपण आणि श्रीरामांचं दर्शन घेऊ. अहिल्याराम मंदिराचं हे प्रवेशद्वार आहे, प्रवेश मार्ग आहे. पायऱ्या चढून वरती आलो आपण की आपल्याला इंदोर स्टेटचा एक बोर्ड दिसतो ज्याच्यामध्ये हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी लिहिलेलं आहे. श्रीमंत महाराज होळकर सरकार इंदोर स्टेट. 1708 मध्ये या मंदिराची स्थापना केल्याचा उल्लेख आपल्याला इथे आढळून येतो. जाण्यासाठी ह्या काही पायऱ्या आहेत. समोरच आपल्याला दर्शन घडतं ते श्री गणेशाचं. देवडीमध्ये श्री गणेशांची मूर्ती आहे आणि वरती एक छान पेंटिंग करण्यात आलेलं आहे. कावी पेंटिंग असावं. प्रकाश योजना सकाळचा थोडासा कमी प्रकाश असल्यामुळे आपल्याला पूर्णपणे ह्या चित्राची कल्पना येत नाही, पण खूपच सुंदर असं हे भित्तिचित्र आहे.
मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. ललाट बिंबावर आपल्याला श्री गणेश विराजमान दिसत आहेत आणि त्याच्या खाली हे सागवानी लाकडामध्ये काम केलेलं एक अतिशय मजबूत असं प्रवेशद्वार. पूर्वीच्या काळी जशा पितळेच्या खुंट्या मंदिरात सगळ्या दरवाजांना लावल्या जायच्या की कुठलंही यवनांचं अतिक्रमण होतं त्यावेळेस हे दरवाजात फोडायला सुकर जाऊ नये म्हणून ह्या प्रकारच्या खुंट्या लावलेल्या असायच्या धातूच्या. तशा इथे दिसत आहेत. अतिशय मजबूत प्रकारचं हे काम आहे, लाकडी काम आहे. परकीय आक्रमणकांपासून मंदिराची सुरक्षा व्हावी म्हणून त्या काळी अशी वाड्यामध्ये मंदिरं बांधण्याची एक पद्धत रूढ झाली होती. तशीच ही इथे वाड्यामध्ये हे मंदिर निर्माण करण्यात आलेलं आहे. आत्ता मी आहे ते मंदिराच्या मुख्य सभागृहामध्ये आणि आपण बघू शकता पूर्णपणे सागवानी काम करण्यात आलेलं हे सभागृह आहे. अतिशय मजबूत अशा प्रकारचं लाकडी काम आपल्याला केलेलं दिसतं. लाकडी खांब आहेत मजबूत आणि त्याच्यावर आणखीन एक मंदिराचा मजला आणि पूर्वीच्या पद्धतीचं लाकडाचं चौकट असलेली ही जाळी. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं हे लाकडी काम आहे. संपूर्णपणे सागवानी लाकडामध्ये निर्माण झालेलं हे मंदिर आहे. आणि सगळ्यात कमाल म्हणजे मंदिर 17व्या शतकातलं असलं तरीसुद्धा अजूनही खूपच सुस्थितीमध्ये हे मंदिर आहे. आणि त्यामागे ह्या मंदिराचे जे मालक आहेत, जे या मंदिराची व्यवस्था बघतात, ते क्षेमकल्याणी कुटुंब हे निश्चितच कौतुकाला पात्र आहेत. मंदिराच्या सभागृहावरचं हे लाकडी छत आणि हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार, ज्याच्या बाजूला आपल्याला 2 देवड्या दिसत आहेत. त्यापैकी एका देवडीमध्ये बजरंगबली आहेत आणि दुसऱ्या देवडीमध्ये इथे आपल्याला गरुड दिसत आहेत. गरुड महाराज सागवानी लाकडामध्ये काळ्या रंगाचं पॉलिश केलेलं हा एक अंतराळ आहे. अंतराळामध्ये ह्या प्रकारचं फाउंटन किंवा ज्याला आपण कारंजा म्हणतो, हा कारंजा आहे. हा कारंजासुद्धा मंदिराच्याच इतका जुना प्राचीन असून असं म्हटलं जातं की ह्या कारंजाला पूर्वी बाजूला एक टाकी बसवण्यात आली होती आणि त्या टाकीतनं पाणी इथे कारंज्यासाठी येत होतं. आता ती व्यवस्था थोडी मोडकळीला आल्यामुळे इथे आधुनिक पद्धतीचं फाउंटन बसवण्यात आलेलं आहे, जे खूपच सुंदर आहे. आणि बाजूला ही देवडी आणि अतिशय सुंदर नक्षीकाम. दिसतं आहे ते पद्मकमळ
त्याच्या बाजूला आपल्याला शंख दिसत आहेत. हे मंदिराचं गर्भगृहाचं प्रवेशद्वार आहे. त्याच्या पायरीवर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इथे आपल्याला 2 कीर्तिमुख दिसत आहेत. कीर्तिमुखांची माहिती माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेली आहे. आणि हे इथे प्रभू श्रीरामांचं अहिल्यारामांचं हे मंदिर. मखर जो आहे तो पुन्हा सागवानी लाकडामध्ये बनवण्यात आलेला आहे आणि खूप छान पद्धतीचं असं हे नक्षीकाम इथे करण्यात आलेलं आहे. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता अशा स्वरूपामध्ये ही मूर्ती आहे. आणि मूर्तीच्या मागे आपल्याला चांदीचं एक काम दिसतं आहे, ज्याला आपण प्रभावळी म्हणतो. त्या टाईपची ही प्रभावळी आहे. साधारणतः प्रभावळी हे मी कोकणामधल्या मंदिरांमध्ये बघितली होती, पण त्यापेक्षा खूपच वेगळ्या प्रकारची ही प्रभावळी आपल्याला इथे बघायला मिळते. प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण. आणि त्याखालीच आपल्याला इथे अहिल्याबाई होळकरांचं मूर्ती किंवा पुतळा इथे आपल्याला दिसतो. माता अहिल्याबाई यांचा पुतळा असणारं हे एकमेव मंदिर असावं. तसं सार्वजनिक ठिकाणी चौकामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे बरेच पुतळे आपल्याला बघायला मिळतात, पण एखाद्या मंदिरामध्ये ईश्वराच्या साक्षीने असा मूर्ती असणारं हे एकमेव उदाहरण असावं. आणि त्यामुळेच या अहिल्याराम मंदिर असं म्हटलं जातं. नाशिकमधल्या जुन्या मंदिरांपैकी हे एक मंदिर असून अतिशय सुस्थितीत असलेलं आणि अतिशय प्रसन्न असलेलं हे एक मंदिर आहे. खूपच सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या मंदिराला जरूर भेट द्या. आणि नाशिकच्या ट्रिपवर असाल तर हे मंदिर बघितलंच पाहिजे. रामकुंडाला लगतच असलेलं हे एक मंदिर आहे. प्राचीन काळापासून नाशिक हे कुंभमेळ्याचे स्थान आणि असंख्य मंदिरांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. या असंख्य मंदिरांच्या काही विशेषता आहेत, किस्से आहेत, कहाण्या आहेत. असेच किस्से आणि कहाण्या घेऊन आपण एक सिरीज तयार केलेली आहे, नाशिक तपोभूमी. ही सिरीज जरूर बघा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट जरूर करा. परत भेटू नवीन मंदिराच्या शोधामध्ये परत एका नव्या व्हिडिओ सकट. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड थँक्यू.